बीड येथे धनगर आणि वडार समाजाचं आमरण उपोषण. अनुसूचित जमातीला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू. उपोषण स्थळाला मनोज जरांगे यांनी दिली भेट. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करा या मागणीसाठी मातंग समाजाचं नावगाव येथे रास्ता रोको आंदोलन. नायगाव रस्त्यावरती नरसी चौक येथे झालं आंदोलन. नागपूरमधल्या संविधान चौकामध्ये पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. काटोल परिसरातील शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात जवाब दो हे यात्रा काढली. विविध मागण्यांसाठी नांदेडच्या एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं. शासनानं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. 9 ऑगस्टला राज्यभरामध्ये चक्का जाम आंदोलन करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. धुळ्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महसूल सहाय्यक पदाची वेतन श्रेणी वाढवावी, पुरवठा विभागामधील सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवावी, तसंच महसूल कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याशिवाय भरती करू नये या मागणीसाठी आंदोलन. भंडाऱ्यामध्ये दुसऱ्या दिवशीही दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार असल्यानं बळीराजा समाधानी. रायगड जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणामध्ये पुन्हा पावसाचं जोरदार आगमन होणार. रायगड वाडीमधून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर 4 दिवसांनंतर सापडला. मनोज खोपकर असं मृत तरुणाचं नाव. नीट पेपरफुटी प्रकरण. अटकेत असलेल्या गंगाधरला 4 दिवसांची सीबीआय कोठडी. समृद्धी महामार्गावरती छत्रपती संभाजीनगर जवळच्या मार्गामध्ये पडलेल्या भेगेची तातडीनं दुरुस्ती. 50 मीटर लांबीचा भाग संपूर्णपणे नव्यानं कंत्राटदाराच्या जबाबदारीवरती आणि खर्चानं करणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाच्या 21 लाभार्थ्यांना हक्काची घरं मिळणार. घरकुल बांधणीचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा. ओडिशा राज्याचं पथक कांदा अभ्यास दौऱ्यावरती. लासलगावमध्ये कांदा लिलावाची पाहणी करत संचालक मंडळांशी केली चर्चा. आषाढी वारीमध्ये पंढरपूरमध्ये आल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम बदलला. प्रदक्षिणा मार्गावरती संभाजी चौकातील नव्या कोऱ्या इमारतीमध्ये मुक्कामाची तयारी. सोलापूरच्या धर्मपुरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत. यावेळी जेसीबीच्या सहाय्यानं ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावरती फुलांची उधळण. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलही सहभागी. मनोज जरांगे 15 जुलैला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखीचं दर्शन घेणार. वाखरी येथील माऊली पालखी रिंगण सोहळ्यामध्ये होणार सहभागी. अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्यानंतर वारकरी महामंडळाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता. वारकरी महामंडळाचं मुख्यालय पंढरपूरला असणार. आषाढी पालखी सोहळ्यामधील 3 दिंड्यांना विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार मिळणार. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेचे निवासी डॉक्टर 22 जुलैपासून सामूहिक रजेवरती जाणार. महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात काळी रिबन बांधून व्यक्त केला निषेध. मुंबईमध्ये साधारण 3,500 निवासी डॉक्टर आहेत. चांदवड हिट अँड रन प्रकरणामध्ये संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. संशयितांना 7 दिवसांची पोलीस कोठडी. अपघातामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा झाला होता मृत्यू. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं प्रतिबंध विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास 3 ते 5 वर्ष कारावास तसंच 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद. नाशिकच्या श्रमिक सेनेचा मोर्चा अखेर रद्द. विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी पूर्ण केल्यानं मोर्चा रद्द. नागपूरच्या गणेशपेठ परिसरामध्ये बसनं 6 वर्षीय चिमुकलीला चिरडलं. आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या येवल्यामध्ये सकल दलित समाजाचा जनमूक मोर्चा. प्रसाद खैरनार याला न्याय देण्याची मागणी. प्रसाद खैरनारला मारहाण करत त्याचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. निरपराध व्यक्तींच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 2 जहाल माओवाद्यांना अटक. गडचिरोली पोलिसांची कारवाई. नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर गोळीबार प्रकरणामध्ये माजी आमदार आसिफ शेख मास्टर माइंड.
आमदार मुफ्ती इस्माईल यांचा गंभीर आरोप. जळगावच्या बोदवडमध्ये फसवणूक करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला अटक. छगन पाडवी असं फसवणूक करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं नाव. मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटामध्ये टँकर घसरला. 40,000 लिटर रासायनिक द्रव्य भरलेला टँकर लिकेज झाल्याची माहिती. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध